बचाव जनआक्रोश मोर्चाने कल्याण दणाणले। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। बुद्धभूमी फाउंडेशनच्या न्याय व हक्काच्या मागण्यांसाठी सोमवारी काढण्यात आलेल्या बुद्धभूमी बचाव जनआक्रोश मोर्चाला ठाणे जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। हजारो बौद्ध बांधव, भिक्खू संघ, उपासक, उपासिका आणि आंबेडकरी समाज बांधवांच्या उपस्थितीमुळे कल्याण शहर परिसर घोषणांनी दणाणून गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे निघालेला मोर्चा कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर पोहोचला। मोर्चा दरम्यान बुद्धभूमी बचावाच्या समर्थनार्थ विविध घोषणा देण्यात आल्या। समाजाच्या दलालांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, बुद्धभूमी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, प्राधिकरण रद्द झालेच पाहिजे, श्रीकांत शिंदे मुर्दाबाद अशा प्रभावी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बुद्धभूमी फाउंडेशनचे मुख्य संस्थापक भंते गौतम रत्न यांनी बुद्धभूमीला पूर्ववत करून तथागतांची बुद्धरूप, बौद्ध स्तूप आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती पुन्हा स्थापन करून द्यावी आणि बुद्धभूमीचे विभाजन टाळावे अशी प्रमुख मागणी केली। उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून बुद्धभूमीची हानी टाळून बाधित जमिनीचे नुकसान भरपाई निधी बुद्धभूमी फाउंडेशनच्या विकासासाठी वर्ग करण्यात यावा अशीही त्यांनी मागणी केली। भंते गौतम रत्न यांनी बुद्धभूमीवरील अन्यायासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जबाबदार धरत शासनाने तातडीने या प्रश्नात हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी केली। बुद्धभूमीच्या न्याय मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी बुद्धभूमीशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढणे, प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करणे, बुद्धभूमीचे विभाजन रोखणे आणि फाउंडेशनच्या न्याय मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की जोपर्यंत बुद्धभूमीच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात सुरूच राहील। शासन व प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय द्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। सदरील मोर्चाच्या अनुषंगाने भंतेजी सोबत ॲडव्होकेट उमेश केदार, ॲडव्होकेट आशिष इंगळे, ॲडव्होकेट किरण शिंदे, आयू राहुल हुमरे आणि प्रशांत इंगळे सर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि आपल्या मागण्या मांडल्या। वृत्तसंकलन अशोक शिरसाट, स्टार लक्ष मराठी न्यूज।